विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडणारे खटके वाद हे काही नवीन नाहीयेत, पण आता संघर्षानं टोक गाठलं की काय असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषदेमध्ये आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाईंमध्ये प्रचंड राडा झाल्याचं महाराष्ट्रानं बघितलं, तर सभागृहाबाहेर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यातही जुंपली होती। बघूया याच बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐकायला तुम्ही ऐकून घ्या। खाली बसा। आता काय असं बोलणं करणं बरं नाहीये। मराठी ऐकायला माणसाचा प्रश्न आहे। ऐका ऐकायला सांगू काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? मराठीच्या मुद्द्यावर विधान परिषदेत अक्षरशः नळावरची भांडणं पाहायला मिळाली। आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई हमरी तुमरीवर उतरले। मवियाच्या काळामध्ये शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं। परबांची टीका जिव्हारी लागल्यानं मंत्री शंभूराज देसाईंचा पारा चांगलाच वाढला। तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये, तुला दाखवतो, अशा एकेरी भाषेत अनिल परबांना सर्वांसमक्ष धमकी दिली। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐकायला तुम्ही ऐकून घ्या। खाली बसा। आता काय असं बोलणं करणं बरं नाहीये। मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही। शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय सभागृह 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमधल्या राड्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केलं। दोघांनी केलेली वादग्रस्त विधानं सभागृहाच्या पटलावरून हटवत वादावर पडदा टाकला। मात्र सभागृहाच्या बाहेरही मंत्री देसाई आणि परब यांनी एकमेकांना खुलं आव्हान दिलंय। मी सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्ही सुद्धा या ठिकाणी 3-3 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले लोक आहे। आम्हाला जर कुणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणारं, आमचा अवमान करणारं, आमची बदनामी करणारं सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा लांबचा, आम्ही ते सहन करणार नाही। बघा, मी एक शिवसैनिक आहे, आमदार नंतर आहे, आणि फक्त मला एवढंच म्हणायचंय की तो विषय सभागृहात झालाय। मी कोणाचा जाणून बुजून वाद वाढवणं किंवा अशा भानगडीतला नाहीये, परंतु कुठल्याही लढाईला मी तयार असतो, हे तुम्हाला माहिती आहे। एकीकडे विधान परिषदेत मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अनिल परब एकमेकांना भिडले, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांना नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्यामुळे वाद उफाळला। यामुळे संतापलेल्या वरुण सरदेसाईंनी नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांना फैलावर घेतलं, तर मुद्दामून धक्का लागलेला नाही तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती, अशा भाषेत गोऱ्हेंनी सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली। अतिरेकी घुसले, दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। धक्का लागला मला। पुढे मध्ये येऊ नये असे कसे धक्के लागतात? दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। धक्का लागला असे कसे धक्के लागतात? मुद्दामून लागलेला नाही, मी स्वतः नम्रपणे सांगते, तरी तुम्ही मी असताना खेकसताय, म्हणजे ही कुठली तुमची संस्कृती आहे? यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे लोक कोण आहे धक्का देणारे? उद्या आम्ही हात सोडले तर? त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा यथोचित मान हा राखला गेला पाहिजे। पहिल्यांदा घडलं। जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत आणि आमदारांना ओळखावं म्हणून आम्ही फालतूगिरी बंद झाली। अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकार विरुद्ध विरोधक हा वाद चांगलाच रंगलेला आहे। 2 दिवसांपूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर याची झलक पाहायला मिळाली। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या एंट्रीला आमदार आदित्य ठाकरेंनी मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा दिल्या। त्यामुळे संतापलेल्या नीलम गोऱ्हे यांनी मागे वळून बघत आदित्य ठाकरेंना अँग्री लुक दिला। मंत्री भरत गोगावलेंच्या एंट्रीला ओम पट स्वाहा असं म्हणत डिवचलं सुद्धा।
आदित्य ठाकरेंसह भास्कर जाधवांनी गोगावलेंच्या नॅपकिन ठेवण्याच्या स्टाईलची नक्कल करून दाखवली. गेल्या आठवड्यात विधिमंडळ परिसरात मंत्री नितेश राणे आणि ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची मिमिक्री करत डिवचलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेनं बदला घेत मंत्री नितेश राणे सभागृहात येत असताना आमदार नितीन देशमुखांनी कोंबडी चोर अशी घोषणाबाजी करत जशास तसं उत्तर दिलं. थोडक्यात सत्ताधारी असो वा विरोधक एकाच माळेचे मणी असल्याचं वारंवार सिद्ध होतंय. जनतेच्या प्रश्नांवर भांडण्यापेक्षा वैयक्तिक टीका टिप्पणी करत खालची पातळी गाठली जातीये असं सुद्धा दिसून येतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.